नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत म्हणजे BPCL सोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 491.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 527.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 226.85 रुपये. आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 109.42%चे रिटर्न दिले आहे. आणि कोल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल म्हणजे BPCLबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 306.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 66,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 343.98 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 165.72 रुपये. आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.86%चे रिटर्न दिले आहे. आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 10.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया महानगर गॅस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,685.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,858.35 रुपये आणि महानगर गॅस लिमिटेडचा 52 वीक लो आहे 970.55 रुपये. आणि महानगर गॅस लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 52.64%चे रिटर्न दिले आहे. आणि महानगर गॅस लिमिटेडने 18 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया स्प्रेकिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 38.67 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 204.33 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 60.04 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 31.05 रुपये. आणि स्प्रेकिंग लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.66%चे रिटर्न दिले आहे. आणि स्प्रेकिंग लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया आंध्रा पेपर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा आंध्रा पेपर लिमिटेडचा शेअर प्राईज आहे 609.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 674.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 407.05 रुपये. आणि आंध्रा पेपर लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 43.95%चे रिटर्न दिले आहे. आणि आंध्रा पेपर लिमिटेडने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि त्याचसोबत आंध्रा पेपर लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.